उद्धव ठाकरे लँड स्कॅमचे बादशहा आहेत असा एक मोठा आणि गंभीर आरोप भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री असणाऱ्या आशिष शेलार यांनी केलाय। मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये भाजपची कार्यशाळा पार पडली आणि त्यावेळेला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सडकून टीका केली आहे। ठाकरेंच्या डोक्यामध्ये सतत घोटाळ्यांचेच विचार येतात असा आरोपही त्यांनी केला। शेलार यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। विशेष म्हणजे मुंबईतल्या जमिनी घशात घालण्यासाठीच वक्फचा कायदा आणलाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवरती केला होता। मुंबई की पूरी जमीनों की स्कैम का बादशाह ये उद्धव ठाकरे का दल है और उसके दिमाग में सिर्फ लैंड स्कैम। उसने नया बात छोड़ दिया, जमीन देंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे, अदानी को देंगे, अंबानी को देंगे। अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ, 25 साल कॉर्पोरेशन में तुम था, 25 साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत 1-1 लाख रुपए है, 1 स्क्वायर फीट की। ऐसे 1 करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है, वो हमसे सवाल क्या पूछेगा। तर उद्धव ठाकरेंच्या भीतीपोटीच त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय। एका पक्षाची मोठी मीटिंग झाली आणि त्यामध्ये आशिष शेलारांचं नाव घेऊन आशिष शेलार मामा तो कोण झोलर याचं उत्तर कुठे दिलंय? एका दुसऱ्याच्या माध्यमातून लँड माफिया करणारे कोण आहेत या महाराष्ट्रात किंवा मुंबईत आता लोकांना कळायला लागलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।